आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री पंकजी भोयर यांच्या सत्कारानिमित्त आपण आज सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आहोत ते माझे ज्येष्ठ बंधू बाळासाहेब देशमुख, त्याचप्रमाणे दिलीपबाबू इंगोले, अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बळवंतराव वानखडे, अमरावती शहराचे प्रथम नागरिक तेजवानीजी, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, श्रीमती निर्मलाताई देशमुख आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेमध्ये सर्वजण उपस्थित असलेले त्यांचीही मी क्षमा मागतो की वेळ बराच झालेला आहे, त्यामुळे त्यांचा नामोल्लेख न केल्याबद्दल त्यांनी मला क्षमा करावं. खरं म्हणजे पवारसाहेब न आल्यामुळे माझ्यावर जी अध्यक्षपदाची धुरा आली त्याच्यामुळे काम सोपं झालेलं आहे. पण अध्यक्षाचं काम म्हणजे प्रोसिडिंग्स वाइंड अप करून आपल्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रम शेवटाकडे नेण्याचा असतो. सर्वप्रथम आज ज्यांची जयंती आहे त्या पुण्यश्लोक अहिल्याताई होळकर आणि ज्या वटवृक्षात त्या शिवपरिवारात आपण जमलेलो आहोत त्या शिवपरिवाराचे जनक आदरणीय पंजाबरावजी भाऊसाहेब देशमुख यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो. अमरावती जिल्हा गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कार्यानं, यांच्या कर्तृत्वानं प्रेरित झालेला जिल्हा आहे. आणि त्या जिल्ह्यामध्ये भाऊसाहेबांनी जे बीज रोपलं, ज्या बीजाचं वटवृक्षात रूपांतर झालं आणि त्या बीजाचं वटवृक्षामध्ये रूपांतर होताना ज्यांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे त्या दोन बाळासाहेबांचा आणि दिलीपजींचा आपण सत्कार करतो आहोत. हा अतिशय गौरवाचा क्षण आहे आणि माझ्यासाठी तर हा खरोखर गौरवाचा क्षण आहे की मी स्वतःही शिवपरिवाराचा सदस्य आहे. भाऊसाहेब देशमुख यांच्या नावाने जे विधी विद्यालय आहे, महाविद्यालय आहे, त्या विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी या नात्याने एक शिवपरिवारातील सदस्य म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे. खरं म्हणजे हा तसंही माझ्यासाठी कौटुंबिक प्रसंग आहे. गवई परिवाराचे आणि बाळासाहेबांच्या, त्याचप्रमाणे दिलीप बाबूंच्या परिवाराचे संबंध पिढ्यांचे आहेत. मगाशीच उल्लेख केला बाळासाहेबांनी 1962च्या निवडणुकीचा. 1962मध्ये भाऊसाहेबांच्या विरुद्ध माझे वडील लालसाहेब गवई हे लोकसभेकरता उभे होते आणि त्यावेळेला विदर्भातून रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंबाने अनेक, त्यात बाळासाहेब जोरुडकर पाटील, जोरुडकर देशमुख, बाबासाहेब सांगळुतकर, मामराजी खंडेलवाल, त्याचप्रमाणे विदर्भातल्या इतर अनेक जिल्ह्यातील उमेदवार उभे होते आणि जवळपास त्या निवडणुकीमध्ये दादांचा जरी पराभव झाला तरी 17 रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याने निवडून आलेले आमदार होते. आणि ज्यावेळेला दादा 1962मध्येच विधान परिषदेचे सदस्य म्हणून सर्वांनी गळ घातली होती, परंतु ते म्हणाले की माझ्यापेक्षा ज्येष्ठ बॅरिस्टर अजावो खोब्रागडे रिपब्लिकन पक्षात आहेत म्हणून पहिल्यांदा त्यांना राज्यसभेत पाठवा. आणि 1964मध्ये ते या 17 आमदारांच्या पाठिंब्याने विधान परिषदेमध्ये निवडून आले. आणि त्यामुळे हा आमचा दुसऱ्या पिढ्याचा संबंध आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांशी दुहेरी नातं आहे, एक त्यांच्याकडून आणि दुसरं निर्मलाताईंकडून. निर्मलाताईंचे वडील उदयसिंग राजे गायकवाड हे दादासाहेबांचे खूप जवळचे मित्र होते. दोघे जण लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये एकत्र होते आणि फार अतिशय त्यांचे भावाभावासारखे संबंध होते. म्हणजे कधी कधी मला एक द्विधा मनस्थिती असते की निर्मलाताईंना ताई म्हणावं की वहिनी म्हणावं. आणि जरी बाळासाहेबांना मी लहानपणी बघितलं नाही तरी रावसाहेबांचा मला लहानपणापासून ती त्यांची जी मूर्ती आहे ती लक्षात राहण्यासारखी अतिशय
नीटनेटके राहणारे, त्यांचा कडक इस्त्रीचं धोतर आणि पांढऱ्या रंगाचा अर्धा मनीला हा ड्रेस आणि तो काळा गॉगल, अतिशय रुबाबदार असे राज येते. आणि दादासोबत या दोघांची अतिशय जवळची मैत्री झालेली आहे आणि आमचे संबंधही दुसऱ्या पिढीपर्यंत या पिढीतही कायम राहिलेले आहेत. आणि त्यामुळे या प्रसंगी उपस्थित राहताना मला खरं म्हणजे एक व्यक्तिगत आनंद आहे. आज एक गोष्ट मला शेअर करावीशी वाटते की मी या देशाचा जो चीफ जस्टिस झालो त्यात थोडा बहुत भैयासाहेबांचाही हातभार आहे. मला आठवते की 2011ला दादा केरळचे राज्यपाल म्हणून निवृत्त झाले आणि त्यानंतर मग अमरावतीला आले. 2012मध्ये त्यांचा वाढदिवस होता 30 ऑक्टोबरला. मी त्यावेळेला नागपूरला कार्यरत होतो. 10-12 वर्ष झाले होते जजवरून. आणि खाली दादांना भेटायला प्रचंड गर्दी होती. मग आम्ही वर बसलो होतो, वयासाहेब होते, 10-15 लोक होते. आणि बोलता बोलता माझ्या तोंडातून निघालं की आमच्या ज्युडिशरीमध्ये जे राजकारण आहे ते तुमच्या राजकारणापेक्षाही जास्त आहे. आणि काही अजूनही बोलून गेलो. ते हळूच माझ्याकडे आले आणि कानात काहीतरी सांगितलं. सर्व गोष्टी काही सांगता येणार नाहीत. त्यातला मतिदार्थ हाच होता की आपल्याला पुढे जायचं आहे, थोडं जीवेवरती कंट्रोल ठेवा. आणि त्यांचा तो सल्ला मी पाळला. परंतु तरी करण्यात असताना एका कुठल्या तरी प्रसंगामध्ये आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट एक विधान कोणीतरी पब्लिश केलं आणि त्यावर वादही झाला. पुन्हा तो वाद संपलाय. आणि त्यामुळे त्यांनी जे शिकवण दिली, खरं म्हणजे हे नितीनजींना लागवण नाही आहे, कारण की नितीनजी काही जरी बोलले तरी चालते. नितीनजी ऑल प्रूफ आहेत. आणि त्यांनी मगाशी सांगितलं की तुमचे जे राज्यकर्ते असतात ते कसे असतात, ते तुमच्यासारखेच असतात. असे स्पष्ट बोलण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते आणि ती नितीनजींमध्ये आहे. नितीनजींचा आज खरंपणे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. ते ज्यावेळेला आम्ही स्टुडंट पॉलिटिक्समध्ये होतो त्यावेळेला नितीनजी आमचे नेते होते. UR आम्ही जमा करून आणायचो आणि नितीनजी मग त्यांचा क्लास घ्यायचे. आमचे जगदीश गुप्ता दिसत नाहीत आज, ते बाहेर पहारे करायचे की UR कोणी फोडून घेऊ नये. त्यावेळेला NSUIशी आमचं विरोध राहायचा. आणि 2019मध्ये ज्यावेळेला मी दिल्लीला गेलो त्यावेळेला नितीन भाऊ ऑलरेडी तिथे स्थिरावलेले होते. ते मला आल्या भेटायला आले आणि त्यांनी सल्ला दिला की दिल्लीत थोडं जपून राहा. दिल्लीत कोणी गोऱ्याचा नसतो, बाप पोराचा नसतो, पोरगा बापाचा नसतो. आणि त्याने ते वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन लाभत राहिलं. त्यांचा मला दिल्लीला सपोर्ट आला. एवढंच नव्हे तर म्हणजे माझी तब्येत चांगली राहावी म्हणून फिटनेस ट्रेनर सुद्धा त्यांनीच पाठवला. मगाशी त्यांनी त्या वाक्याचा उल्लेख केला होता की सर्वात महत्वाची जर गोष्ट तुमच्यासाठी कुठली असेल तर ती तुमची प्रकृती. आणि त्यामुळे हा खऱ्या अर्थानं एक आपल्यासाठी एक कौटुंबिक असा परिवार आहे, कौटुंबिक असा कार्यक्रम आहे. आणि आज आपण ज्या 2 बहुआयामी व्यक्तित्वांचा सत्कार करतो आहोत ते दोघंही आपल्या सर्वांच्या प्रेमाचे धनी आहेत. त्यांच्याबद्दल आज खरं म्हणजे जास्त भाषण नाहीत, परंतु पुस्तकात दोन्ही जे पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे त्यामध्ये फार अशी चांगली माहिती दिलेली आहे. बाळासाहेब जरी पुण्याला अमरावतीला शिकले तरी त्यांनी जरूरच्या ग्रामीण भागामध्ये जाऊन कार्य करणं पसंत केलं. शरद पवारांच्या आशीर्वादाने राजकारणामध्ये मोठमोठी पदे गाठली. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापासून तर राज्यमंत्रीपदापर्यंत, कृषी मंत्रिपदापर्यंत, जलसंधारण मंत्रिपदापर्यंत, त्याचप्रमाणे विदर्भ वैमानिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलं. आणि कृषी मंत्री असताना महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये आणि जलसंधारण क्षेत्रामध्ये त्यांनी जे कार्य केलं ते कार्य जे आहे ते अवीट असं आहे. त्यांनी जी आपली छाप महाराष्ट्राच्या हॉर्टिकल्चरवरती पाडली. त्यावेळेला जे कृषी मंत्री झाले त्यावेळेला हॉर्टिकल्चरमध्ये महाराष्ट्र हे 7व्या नंबरवर होतं, परंतु त्यांच्या कारकिर्दीत ते 7व्या नंबरपासून 1ल्या नंबरपर्यंत पोहोचलं. आणि त्याचप्रमाणे जलसंधारणामध्ये महाराष्ट्राने फार मोठं असं काम केलं. आणि नंतरच्या काळात त्यांनी मगाशी उल्लेख केला ते 1999च्या इलेक्शनचा
पंकजीच्या सासऱ्यांचा उल्लेख केला, कारण म्हणजे पंकजी आपल्या सर्वांचे जावई आहेत, अमरावतीचे जावई आहेत आणि बाबासाहेब धोटे आणि नरेशचंद्रजी ठाकरे या दोघांचे माझे खूप जवळचे असे संबंध होते. मी एकदा म्हटलंही भाईसाहेबांना, म्हटलं ते तर तुमच्या दोघांना म्हटलं एकदम फार स्ट्रॉंग असे सपोर्टर होते. पण आता राजकारणात नितीनजीने म्हटलं की आजकाल काही होऊ शकते. मध्यंतरीच्या काळामध्ये मी ज्यावेळेला दिल्लीला होतो 6-7 वर्ष, महाराष्ट्रातलं लोकमत आणि लोकसत्ता हे मी आवर्जून वाचायचो, कारण की कोण कुठल्या पक्षात आहे, कुठल्या तारखेला हे समजणं फार कठीण होत होतं. आणि परंतु महाराष्ट्रामध्ये जी राजकीय नीतिमत्ता आहे, म्हणजे जरी भैयासाहेब देशमुख राष्ट्रवादीमध्ये असले, दिलीप बाबू काँग्रेसमध्ये असले, तरी बीजेपीचं सरकार, मग ते देवेंद्र फडणवीसचं असो की नितीनजींचं केंद्र सरकारमध्ये बीजेपीचं असो, त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेला ही विरोधकांची संस्था आहे म्हणून कधी आम्ही याला मदत करणार नाही असा भाव कधी येऊ दिला नाही. आणि म्हणून महाराष्ट्र हे एक सर्जनशील व्यक्तिमत्वाचं, सर्जनशील कार्याचं भूमी राहिलेली आहे. दिलीप बाबूंनी सुद्धा आपल्या क्रीडा क्षेत्रामधून कार्य सुरू केलं. क्रीडा क्षेत्रामधून मग ते युवक काँग्रेसमध्ये कार्यरत झाले, विद्यार्थी स्टुडंट्स फेडरेशनमध्ये कार्यरत झाले. मगाशी त्यांनी तो वलगावचे इलेक्शनचा उल्लेखही केला. आणि त्यानंतर त्यांनी कोऑपरेटिव्ह क्षेत्र निवडलं. पंजाबराव भाऊसाहेबांच्या नावाने असलेल्या पंजाबराव देशमुख शिक्षण कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अतिशय चांगलं असं काम त्यांनी केलं. आणि 1997 पासून शिवाजी शिक्षण संस्थेशी ते निगडीत आहेत. या दोघांनी जो भाऊसाहेबांनी जी बीज पेरलं होतं शिवाजी शिक्षण संस्थेचं, त्या बीजाचं जे वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे, त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असा वाटा उचललेला आहे. काही भाषण झाले निरोपाचे, नितीनजींनी म्हटलं, सुनील गावस्करांचा उल्लेख केला, पण त्यांनी हे म्हटलं की तुम्हाला निरोप द्यायला अजून कोणी तयार नाही. आणि म्हणून मी या प्रसंगी या दोघांचा, या दोन बहुआयामी व्यक्तित्वांचा सत्कार करत असताना मी आपल्या सर्वांतर्फे प्रार्थना करतो की त्यांना दोघांनाही, त्याचप्रमाणे भायासाहेब, निर्मलाताई, त्यांच्या कुटुंबियांना, त्याचप्रमाणे दिलीप बाबू आणि प्रेरणाताई आणि त्यांच्या कुटुंबियांना उदंड आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य राहो आणि यापुढेही नुसतं शिवपरिवाराची नाही तर या देशाची, या समाजाची, या बळीराजाची सेवा त्यांच्या हातून घडत राहो. या प्रसंगी आपल्या सर्वांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. सर्जनशील आणि